महाराज, गोलकोंडाचा राजा म्हणजे कुतुबशहा स्वतः जातीने येत्या झालेत. महाराजांना आश्चर्य वाटलं. हा गोलकोंडाचा राजा तर कोसो दूर, मग बादशाह इथं. महाराज पालखीतून खाली उतरले आणि समोर गेले आणि गोलकोंडाच्या राजाची गळाभेळ घेतली आणि गोलकोंडाच्या राजाला म्हणाले, बादशहाजी आपण इथं. तसा तो गोलकोंडाचा राजा कुतुबशहा म्हणाला, महाराज, महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीमध्ये येतोय आणि त्या महाराजांची मातेची पायाधूळ सर्वप्रथम आम्ही आमच्या मस्तकाला लावावी म्हणून इथपावतो आलो महाराज. अरे काय गौरव आपल्या राजाचा. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी त्यानं त्याच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत तो त्याच्या राजधानीत घेऊन गेला. स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोलकोंडाचा राजा आपल्या ऐश्वर्य सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवत निघाला. महाराज, आमची अश्वशाळा इथे जात्यावंत्या घोड्यांची पैदास केली जाते. महाराज पाहत राहिले, महाराज ही आमची दंड युद्ध शाळा, इथे नानावे दंड नानावे युद्ध शिकवले जातात. महाराज पाहत राहिले, महाराज ही आमची हत्ती शाळा, उभे असलेले कर्नाटकी बुलंदरी बलाढ्य हत्ती नऊ नजरे ठैरत नव्हते. अरे कौन समर्थ महाराज भारावले, पुरते भारावले. आणि तीच भारावली नजर बघून गोलकोंडाचा राजा म्हणतो, महाराज आपल्याकडे सुद्धा आमच्यासारखे हत्ती असतीलच की. महाराजांना काय सांगावं कडे ना. सह्याद्रीच्या आपल्या निम्र दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही, पण सांगाव कसं, सबब आमच्याकडे हत्ती नाही. आणि गोलकोंडाच्या राजानं पुन्हा विचारलं, महाराज तुमच्याकडे आमच्यासारखे हत्ती असतीलच की महाराज. पण महाराज म्हणाले, बादशाहजी आमच्याकडे तुमच्यासारखे हत्ती नाही, मात्र हत्ती सारखी माणसं जरूर आहेत. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याचं हे उत्तर झाल्यानंतर तो गोलकोंडाचा राजा त्याच्याही पुढचा होता, महाराज तुमच्याकडे आमच्यासारखे हत्ती नाही, मात्र हत्ती सारखी माणसं